मी त्या भामट्या दादांचे व्हिडिओ लावते ना, महानुभाव पंथातील. तर काही फेक अकाउंट तयार करून महानुभाव पंथीय लोक, काही रिअल अकाउंटवरून येताय काय कमेंट करताय. एक दोन साधू संतांमुळे सगळ्या संतांना बदनाम नको करू, धर्माला पंथाला बदनाम नको करू. मग एक ताई तर म्हणताय की आमच्या देवाला बदनाम नको करू. बाई, मी पण परमेश्वर भक्ती करते. माझ्या घरात पण भरपूर लोकांनी दीक्षा घेतल्या आहेत, अगदी प्रामाणिकपणे आहेत. आणि सगळे माझ्या ज्या रिलेटिव्ह आहेत, म्हणजे माझ्या काकसासू सांगा, माझ्या स्वतःच्या सासूबाई सांगा, एवढे व्यवस्थित, म्हणजे त्यांचं आचरण म्हणजे आचरण आहे. सासूबाईंना जरी इथे आम्ही त्यांना गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता, आम्ही जाधववाडीवरून त्यांना इथे घेऊन आलो, कारण की त्यांना आधीच आम्ही जायला नाही सांगत होतो, तुम्ही दीक्षा घेऊन घरात राहा. पण ते सांगायचे आम्हाला सुखसुविधा नको एवढ्या, असं तसं करून. मग आता शेवट त्यांचा गुडघ्यांचा प्रॉब्लेम झाला तर आम्ही घेऊन आलो. तर आता सुद्धा त्या असं सुखसोयी घेत नाही माझ्याकडून, म्हणजे एवढी सेवा करून घेते. एवढं आचरण आहे त्यांचं. त्यांचं दिलेल्या पात्रातच खाणार, थोडंच खाणार, आणि ते स्वच्छ धुवून वगैरे जे पाणी पितात वगैरे ते सगळं करतात. ते फक्त एवढे की भिक्षा मागायला जाऊ शकत नाही अशक्त असल्यामुळे. तर मी देखील त्याच पंथातील आहे. आणि कृपा करून सोशल मीडियाचं ज्ञान नसलं ना तर सोशल मीडिया वापरू नका. कारण की प्रत्येक व्हिडिओ खाली कॅप्शन लिहिलेलं असतं, ते आधी वाचा आणि मग कमेंट करा. तिथे स्पष्ट लिहिलं आहे, हे सगळ्या साधू संतांसाठी नाही आणि पंथासाठी नाही. आणि व्हिडिओमध्ये पण परत परत बोलत असते की हे सगळ्या संतांसाठी नाही आणि पूर्ण पंथासाठी नाही. तर येऊन येऊन त्याच कमेंट करतात, तू धर्म बदनाम करते, पंथ बदनाम करते, संत बदनाम करते. अरे खरंच संत आहेत. आणि जे भामटे संत कोण कोण आहे ना, त्यांची आज उघड करायला गेली ना मी, तर कोणीच नाक वरती करून बोलणार नाही. एवढ्या माझ्याजवळ चिठ्ठ्या आहेत. पंथ बदनाम करायचं राहिलं असता ना, सगळ्या चिठ्ठ्या उघड केल्या असत्या मी. पण त्यामुळे काही खरे संत यांचे हाल होतील, जे खरे आचरण करतात. आणि आज स्पष्ट सांगते, मी फक्त मानते तर मानते जाधववाडीचा बाबांना आणि माझे गुरु भास्कर बाबा, जे शहाद्याचे आहेत. आता कोणाला त्यांच्याविषयी पण खूप आहेत, ते लालची आहेत. मी स्वतः ऐकलंय ते लालची आहे, पैशांचा त्यांचा लोभ आहे. हो, ते स्वतः पैसे मागतात, मी हे कबूल करते. पण मी त्यांच्या गुरुमुखी गीता घेतली, सूत्रपाठ घेतलंय. जेव्हा लग्न करून आली, मला त्याच्यातलं ज्ञान नव्हतं. माझ्या सासूबाई सकाळी उठवायच्या, चहाच्या कप सारखं, फक्त काहीच काम करू द्यायचं नाही, मला बाबांकडे पाठवायच्या. तिसऱ्या चौथ्या दिवशी बाबांचं जेवण आमच्याकडे असायचं, भास्कर बाबांचा. तिथे ना डोक्यावर पांघरून मी बसायची अशी. बाबा लीळा चरित्र वाचायचे, माझे सासरे पण. बाबा मला श्लोक म्हणजे गीता वाचाय पाठांतर घ्यायचे माझे, कुठला श्लोक चुकतोय गीताचं पाठांतर घ्यायचे. माझं सगळं माझं गुरुमुखी झालंय. तर मी जसं जसं बघत गेली, आधी मला श्रद्धा नव्हती, बाबांचं जसं बघत गेली मी, तेव्हा मला लक्षात आलं की काय ते भले खूप म्हणजे असं संतापी वृत्तीचे आहेत बाबा, आणि पैसे स्वतः राहून मागतात. पण मी त्यांच्या मंदिरात खूप जाणं नव्हतं. मी स्वतः बघितलंय त्यांचं राहणीमान. त्यांनी लोकांनी दिलेला पैसा कधीच पार्ट्या केल्या नाही, की इतर बाबांसारख्या दारूच्या पार्ट्या केल्या नाही. हे सुद्धा सांगेल मी. काही भामटे दादा हे दारू सुद्धा पितात, पण त्यांनी असं काहीच केलेलं नाही. हा व्हिडिओ असतो फक्त आणि फक्त त्या पंथातील घाण असलेल्या भामट्यांसाठी. पंथ हा पवित्र आहे आणि परमेश्वर हा खरा आहे. मी स्वतः परमेश्वराची भक्त आहे. म्हणून आधी कॅप्शन वाचा तुम्ही, आणि मग मला धर्म, पंथ, साधू संत शिकवा. संत आहे खरे म्हणूनच मी गपचूप आहे, नाहीतर मी बोलायला आली ना, कपड्यांमध्ये दारू पिणारे संत सुद्धा दाखवू शकते. मार्ग गेल्यानंतर तेथे काय सापडतं ते सुद्धा दाखवू शकते. पण खूप संत आहे जे खरे आहेत, आणि त्यांना मला काहीच बोलायचं नाही. आणि खरोखर त्यांना बोलून मला दोष घ्यायचा नाही, कारण की ते खरे आहेत. पण माझा प्रत्येक शब्द हा त्या भामट्या संतांसाठी असतो, जो पंथ बदनाम करताय. पंथ हा पवित्रच आहे आणि परमेश्वर हा खराच आहे. दंडवत प्रणाम.